मंत्र्यांपाठोपाठ आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। दानवे यांचा भोकरदन इथला बंगला अत्यल्प उत्पन्न गटाच्या जमिनीवर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केला। खासदार दानवे यांनी मुलांच्या खेळासाठी राखीव असलेली जागा देखील बळकावली आहे। त्यावर शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे। जे अल्प उत्पन्न गटातला असणारा जिथं नाव आहे, परंतु उच्च उत्पन्न गटातला मोठा प्रचंड बंगला बांधला गेला आहे आणि त्याच्या पुढे असणारा बाजूला प्रचंड मोठा स्विमिंग टँक आहे, समोर असणारी एक अद्ययावत चांगली लॉन आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं तिथं गेट बांधलं गेलेलं आहे। मग अशा प्रसंगी असणारे इथल्या लोकांचे असणारे सभासदाचे गाळे भूखंड नेमके गेले कुठं, या संदर्भातला खुलासाही सुद्धा रावसाहेब दानवेंनी करावा। वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। जामनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिगंबर पाटील यांनी ही तक्रार केली। निवडणूक लढताना महाजन यांनी भुसावळ तालुक्यातल्या जमिनीचा उल्लेख केलेला नाही। निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्यानं नियमांचा भंग झाल्याचा आरोप पाटलांनी केला। आमदारकी लढवली ते पाचव्यांदा यावेळेला इलेक्शन लढले, पण तो यावेळेला त्यांनी प्रतिज्ञापत्र जेव्हा सादर केलं त्यामध्ये ही जी भुसावळच्या जमिनीचा वाद इथं उद्भवला आहे, ही जमिनी मानपूरची जमीन याचा उल्लेख कुठेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नाही आणि म्हणून हा संविधानाला बगल देऊन ही निवडणूक त्यांनी इथं लढवलेली आहे। कायदेशीर तो गुन्हा आहे, भारतीय संविधानाप्रमाणे तो गुन्हा आहे आणि असं जर होत असेल तर तो उमेदवार तिथं अपात्र होतो हे आमचं म्हणणं आहे। दरम्यान रस्ता घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 10 लेखापरीक्षकांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हे सर्वजण IRS आणि SGS या 2 थर्ड पार्टी ऑडिट कंपन्यांचे फील्ड इंजिनियर आहेत। संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मेरवाडे, पवन कुमार शुक्ला, प्रेमानंद धनवडे, मंगेश तळेकर, धीरज फुलझेले, राहुल शिंदे आणि धैर्यशील पाटील अशी त्यांची नावं आहेत। 352 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा आझाद मैदान पोलीस तपास करतायत। या प्रकरणी मुंबई महापालिकेचे 2 अधिकारी देखील निलंबित झालेत। आतापर्यंत विविध BMC मधून कागदपत्र डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आलेले आहेत। त्या कागदपत्राचा अभ्यास करून यामध्ये जे नेमून दिलेलं कॉन्ट्रॅक्टर त्याचबरोबर BMCने जे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी एजन्सी नेमली होती, तर त्यांचे सध्या 10 लोकांना काल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेच्या रस्ता घोटाळा प्रकरणी 10 जणांना अटक झाल्यानंतर आता यावरून राजकारण रंगलंय। घोटाळ्याला पाठीशी घालणारे आणि करून दाखवलं असं म्हणणाऱ्यांवर देखील आता आत जायची वेळ येऊ शकते, असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। तर भाजप नेते बिथरल्यामुळेच असे आरोप करत असल्याचा पलटवार सभागृह नेत्या कृष्णा विश्वासराव यांनी केलाय। काँग्रेसनेही या वादात आता उडी घेत सत्तेत राहून भांडणारे दोन्ही पक्ष या घोटाळ्याला जबाबदार असल्याचं म्हटलंय। रस्ते घोटाळा हा मुंबईकरांना एका अर्थाने खूप हानी करणारा घोटाळा होता। भारतीय जनता पार्टीने मी स्वतः या मुद्द्यावर सभागृहाबाहेर आवाज उचलला, विधानसभेत सुद्धा आवाज उचलला। आज केवळ काही ऑडिटमधले अधिकारी आत गेले आहेत, कंत्राटदारी जातील आणि काही दिवसात त्या कंत्राटदारांच्या मागे करून दाखवलेलं समर्थन करणारेही आज जाण्याची स्थिती येऊ शकते आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा संघर्ष चालू राहील। जे बोलणारे आहेत ना ते खरं तर बिथरले, त्यांना असं वाटायला लागलंय की आपला प्रतिस्पर्धक फक्त एकच आणि शिवसेनाच आहे आणि ते इतके घाबरले आहेत म्हणून ते आता बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने जो घोटाळा रस्त्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यासाठी आमच्या महापौरांनीच पत्र दिलं आणि त्याच्यानंतरच ह्यावर चौकशी सुरू झालेली आहे। तर इकडे शिवसेना कोणाला पाठीशी घालत नाही। राजकारण जे महानगरपालिकेचं आहे तुम्ही चालवताय, मग जे करून दाखवलं जर सजा होणार तर निश्चितपणे दुसरा जो पार्ट आहे सिक्क्याची दुसरी बाजू म्हणजे भारतीय जनता, ते पण ऑटोमॅटिक येणार, कारण की दोन्ही सत्तेमध्ये एकत्र आहेत। जर एकाने घोटाळा केला तर एकाने घोटाळा करता म्हणता येणार नाही की फक्त शिवसेनेने केलेला आहे। याच्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्ष पण एकत्र येणार, म्हणजे फक्त करून दाखवल्यावर कारवाई होणार नाही, पण होणार तर दोन्ही बाजूला होणार आणि निश्चितपणे आमचीही मागणी तशी राहणार आहे।
यवतमाळमध्ये काँग्रेसच्या चाय की चर्चा कार्यक्रमाचा फज्जा उडालाय. माणिकराव ठाकरेंचं भाषण सुरू असताना उपस्थित नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला. यवतमाळच्या अरणी इथं काँग्रेसने चाय की चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, खासदार राज बब्बर, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी मंडळी या चर्चेत सहभागी झाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्यात आलं. छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज अखेर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलाय. छगन भुजबळांनी वैद्यकीय कारणांवर आधारित जामीन अर्ज दाखल केला होता. 3 एक्सपर्ट डॉक्टर्सनी तयार केलेला भुजबळांच्या तब्येतीचा वैद्यकीय अहवाल आपला नसल्याचा खुलासा छगन भुजबळांनी या अर्जात केला होता. डॉक्टरांनी छगन भुजबळ फिट असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने हा अर्ज फेटाळलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात 3 संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर कलबुर्गी या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या एकाच गटाने घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने सीबीआयसह सर्वच तपास यंत्रणा एकवटल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसीत प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाची झळ बसलेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात 2669 घरांना झळ पोहोचली आहे. सुमारे 3.25 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींवरील उपचारावर आतापर्यंत 32 लाखांपर्यंत खर्च झालाय. हा स्फोट नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे सरकारी मदतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र आता या संबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पाठवण्यात आला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रोबेस कंपनीच्या अपघातानं तिथे भेट दिली असता तेव्हा तिथे त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आणि त्यांनी त्यांच्या सूचनांच्या अनुषंगाने आपण सर्व जखमींचा पंचनामा देखील केलेला आहे. रुग्णांना अतितातडीने मदत दिली आणि त्याचवेळेस रुग्णालयाला सांगण्यात आलं होतं की त्यांना मदत करून त्यांच्याकडून कोणतंही हे घेऊ नये. त्या पद्धतीने आता आपले पंचनामे झालेले आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधीला देखील आपण तसे प्रस्ताव पाठवलेले आहेत. खादी आणि ग्रामोद्योगांचा विकास होण्यासाठी राज्य सरकारने आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातला 1 दिवस खादी वापर कंपल्सरी केलाय. तसा GRS काढण्यात आलाय. ड्रेस कोड असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयात 1 दिवस खादीचे कपडे वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सध्या देशभरातल्या सागरी सुरक्षेची झोप उडाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय एक हरवलेलं यंत्र. एका बोटीवरच्या हरवलेल्या यंत्रातून दररोज देशातल्या सगळ्या कोस्टगार्डच्या आपत्कालीन स्थितीचा सिग्नल जातो आणि सर्व यंत्रणांची धावपळ उडते. मात्र गेल्या 4 वर्षात कोस्टगार्डची यंत्रणा हे यंत्र शोधू शकलेली नाही. 26 जुलै 2012 या दिवशी कोस्टगार्डचं 7 आइसलँड हे जहाज जयगडच्या किनाऱ्यावर बुडालं. यामध्ये असलेलं एक यंत्र हरवलं आणि या यंत्रावरच आपत्कालीन सूचना देणारं बटन सुरू केल्यावर देशातल्या सर्व कोस्टगार्डला धोक्याचा इशारा जातो. मग यंत्रणांची धावाधाव होते. जयगडच्या किनाऱ्याकडे सैनिकांची तुकडी पाठवली जाते. थोड्या वेळानं हे यंत्र बंद होतं. गेल्या काही दिवसांपासून रोज हा प्रकार सुरू आहे. मात्र हरवलेलं हे यंत्र शोधून काढणं सुरक्षा यंत्रणांना अद्याप शक्य झालेलं नाही. आणि आता एक धक्कादायक बातमी अमरावतीतून. शहरात खुलेआम वरळी मटका सुरू आहे. त्याचे पुरावे झी24 तासच्या हाती लागलेत. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या कजवे, गव्हाण, चिंचोली, शिंगणे, कोकारडा, इटकी, बेंबला, गौरखेड, रामगाव, कोळंबी, नालवाडा, नरदोळा, आराळा, बोराळा इत्यादी गावांमध्ये खुलेआम वरळी मटका सुरू आहे. विशेष म्हणजे वरळी मटकाचे सूत्रधार खुलेआम स्थानिक पोलीस ठाण्याशीही बोलणं झाल्याचं सांगतात. बहुतेक ठिकाणी सरकारमान्य ऑनलाईन लॉटरी केंद्रात वरळी मटका सुरू असल्याची माहिती समोर येते. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ही स्थिती आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना विचारलं असता ते वरळी मटका सुरू असल्याचं मान्यच करायला तयार नव्हते. अखेर या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कारवाई करण्याचे तातडीने आदेश दिले. अवैध प्रकारचे धंदे चाललेले आहेत. काही जागेवरती झाडाखाली बसून वरली मटक्याच्या पट्ट्या फाडण्यात चाललेल्या असं दिसतं आपल्या दाखवलेल्या क्लिपप्रमाणे. या सगळ्यांना घेऊन आज SP शी चर्चा केली. जिथे जिथे अशा प्रकारच्या तक्रारी असतील किंवा तक्रारी असो की नसो, आपला दैनंदिन आपला उपक्रमाचा भाग म्हणून सर्वे म्हणून
कोम्बिंग करायला सांगितलेलं आहे आणि स्वतःहून लक्ष घालून आता शाळा सुरू होतात आहेत. या प्रकारच्या जर सार्वजनिक ठिकाणावरती अशा प्रकारचे अवैध धंदे चालत असतील तर त्याला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. रुटीन एक्झरसाइज म्हणून एक्झरसाइज न करता एक मिशन म्हणून या सगळ्या जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवरती तुटून पडून सगळे अवैध धंदे कमी आणि बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्गासह गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलंय. पांढरकवडा वनविभागातील खैरी इथल्या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर वनविभागाच्या पथकाने हल्ला केल्याच्या निषेधार्थ आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. 3 दिवसांपासून राज्य किसान सभेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. येवला तालुक्यातील धामणगाव इथे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या 40 फूट खोल विहिरीतून पाणी उपसताना विहिरीत पडून ज्योती बाबासाहेब झालटे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. धामणगाव इथे ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं जातं. पाण्याचा टँकर या विहिरीत टाकला होता. पाणी उपसत असताना ज्योती झालटे यांचा झोक जाऊन त्या 40 फूट खोल विहिरीत पडल्या. अंबरनाथचे 3 तरुण स्वच्छ भारत आणि समृद्ध भारताचा संदेश देण्यासाठी लेह लडाखच्या मोहिमेवर निघाले. प्रतीक भोसले, प्रणव भोसले आणि केतन चौधरी अशी या 3 तरुणांची नावं आहेत. या मोहिमेत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मार्गे ते लेह लडाखला जाणार आहेत. जवळपास 7,000 किलोमीटरचा हा प्रवास आहे. यावेळी ते कारगिलमधील सैनिकांची देखील भेट घेणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.